नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो पहा, आज आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे विज्ञानावर काही प्रश्न उत्तर पाहणार आहोत आणि हे जे प्रश्न उत्तर आहेत पहा, आपल्याला हे सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहेत। महत्त्वाचे विज्ञानचे प्रश्न उत्तर। तसेच मित्रांनो, आगामी येणारी पोलीस भरती आणि आरोग्य सेवक भरती त्यासाठी हे महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत, कारण दरवर्षी वारंवार याच प्रश्नामधील आपल्याला महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात। तसेच मित्रांनो, आपल्याला जर या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे। टेलिग्राम चॅनलला जाऊन एक वेळा जॉइन करा, म्हणजे तुम्हाला या ठिकाणच्या सर्व काही PDF नोट्स आहेत त्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ हरगोविंद खुराना यांचे संशोधन डॅश विषयी आहे। हरगोविंद खुराना यांचं संशोधन कशाच्या बाबतीत आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे। याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 1 कृत्रिम जनुक या विषयाशी संबंधित आहे। तर पहा, यानंतरचा प्रश्न आहे, भारताने एकाच वेळी 104 उपग्रह प्रक्षेपित करून कोणत्या देशाचा विक्रम मोडला आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे। याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 3 रशिया या देशाचा विक्रम मोडला आहे 104 उपग्रह प्रक्षेपित करून। पहा, यानंतरचा प्रश्न आहे, जूल हे कशाचे एकक आहे? जूल हे कशाचे एकक आहे? महत्त्वाचा मित्रांनो प्रश्न आहे हा देखील, आणि याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 4 कार्याचं एकक आहे जूल। यानंतरचा प्रश्न आहे पहा, बायोगॅसमध्ये सर्वाधिक प्रमाण कशाचे असते? बायोगॅसमध्ये कोणता गॅस सर्वात जास्त असतो? पहा, महत्त्वाचा प्रश्न आहे हा देखील। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मिथेन। हा जो वायू आहे हा बायोगॅसमध्ये सर्वाधिक जास्त प्रमाण असतं मिथेनचं। यानंतरचा प्रश्न आहे पहा, चांदीची संज्ञा काय आहे? म्हणजे चांदीचं जे सूत्र आहे ते काय आहे? सिल्वरचं सूत्र। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 Ag। हे जे आहे हे चांदीचं संज्ञा आहे। यानंतरचा प्रश्न आहे, सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग प्रामुख्याने कोणत्या उद्योगात केला जातो? सिल्वर ब्रोमाइड। याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 1 छायाचित्रणासाठी म्हणजे फोटोग्राफीसाठी सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग महत्त्वाचा आहे, त्या ठिकाणी केला जातो। यानंतरचा प्रश्न आहे पहा, कंठस्थ ग्रंथीतील बिघाड ओळखण्यासाठी कशाचा वापर केला जातो? कशातील? कंठस्थ ग्रंथीमधील। याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 2 आयोडीन 131 चा उपयोग केला जातो कंठग्रंथीतील बिघाड ओळखण्यासाठी। प्रश्न यानंतरचा आहे पहा, वांझपणा कशाच्या कमतरतेमुळे येऊ शकतो? पहा, वांझपणा कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे येऊ शकतो? याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक क ई जीवनसत्वाच्या अभावामुळे वांझपणा येण्याची शक्यता असते। यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणत्या रक्तगटाचे रक्त सर्व रक्तगटाच्या मनुष्यास देऊ शकतो? पहा, खालीलपैकी कोणता रक्तगट आहे? या रक्तगटाचं जे रक्त आहे ते सर्व मनुष्याला देता येतं। याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 4 O रक्तगट। यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणता रोग हा विषाणूमुळे होणारा रोग आहे? पहा, व्हायरसमुळे होणारा रोग कोणता आहे? याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 3 पोलिओ। हा जो आजार आहे हा विषाणूमुळे होणारा आजार आहे, म्हणजेच व्हायरसमुळे होणारा रोग आहे। यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचे पान हे संयुक्त पानाचे उदाहरण आहे? संयुक्त पानाचं उदाहरण असणारं वनस्पती कोणती आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बाभूळ। प्रश्न यानंतरचा आहे, मेंडेलने कोणत्या रोपावरती अनुवंशिकतेचे प्रयोग केलेले आहेत? पहा, मेंडेलने जो अनुवंशिकतेचे प्रयोग केले आहेत ते झाड कोणतं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वाटाण्यावर केलेलं होतं, वाटाण्याच्या रोपावरती। यानंतरचा प्रश्न आहे पहा, क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यासाठी प्रसिद्ध असलेले श्रीहरिकोटा हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे, श्रीहरिकोटा कोणत्या राज्यामध्ये आहे? उत्तर आहे पहा याचं पर्याय क्रमांक 2 आंध्र प्रदेश या राज्यामध्ये। यानंतरचा प्रश्न आहे पहा, पाण्यामध्ये हे प्रमुख घटक असतात, पाण्यामधील महत्त्वाचे आणि प्रमुख घटक कोणते आहेत? याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 1 ऑक्सिजन व हायड्रोजन हे जे आहे ते पाण्यातील घटक आहेत, पहा H2O। यानंतरचा प्रश्न आहे पहा, मुडदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? मुडदूस हा रोग कोणतं जीवनसत्व न मिळाल्यामुळे होतो? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे इम्पॉर्टंट प्रश्न आहे। आपण परवा दिवशी हा कम्युनिटीमध्ये पोस्ट केलेला प्रश्न होता, यावर भरपूर विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तर दिले आणि भरपूर लोकांनी चुकीचे देखील उत्तर दिले। तर मुडदूस हा जो रोग आहे हा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 4 ड जीवनसत्वाच्या अभावामुळे होत असतो मुडदूस। यानंतरचा प्रश्न आहे पहा, भारतातील खालीलपैकी कोणते ठिकाण उपग्रहांचे नियंत्रण करण्यासाठी प्रसिद्ध आहे? उपग्रहाचं नियंत्रण करण्यासाठी कोणतं ठिकाण प्रसिद्ध आहे? याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 2 हसन हे जे ठिकाण आहे आणि कर्नाटक राज्य आहे, या ठिकाणाहून उपग्रहाचं नियंत्रण केलं जातं। पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे, हसन कर्नाटक। यानंतरचा प्रश्न आहे पहा, क जीवनसत्वाच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो? याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 4 स्कर्वी। हा जो आजार आहे हा क जीवनसत्वाच्या अभावामुळे होणारा रोग आहे आणि हा देखील प्रश्न आपण कम्युनिटीमध्ये पोस्ट केलेला होता। हा महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा आहे, हा प्रश्न जास्त येण्याची शक्यता असते। प्रश्न क्रमांक आहे यानंतरचा 18, खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य नाही? संसर्गजन्य नसणारा रोग कोणता आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 मधुमेह। हा जो आहे हा संसर्गाने होत नाही। यामध्ये पहा क्षय,
नायटा आणि अमांश हे जे रोग आहेत हे संसर्गाने होत आहेत, म्हणजे त्यांना संसर्गजन्य रोग असं देखील म्हटलं जातं। यानंतरचा प्रश्न आहे पहा, सजीवांच्या अंतररचनेचे अभ्यास करणारे शास्त्र कोणते आहे? सजीवांची जी अंतररचना आहे याचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हटलं जातं? उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, त्याला ॲनाटॉमी असं म्हटलं जातं। तर पहा मित्रांनो, प्रश्न 20 आहे, खालीलपैकी चुकीचं वाक्य कोणतं आहे? यापैकी चुकीचं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 हे चुकीचं वाक्य आहे। अणुवस्तुमानांक म्हणजे अणुतील न्यूट्रॉनची संख्या होय, हे जे वाक्य आहे हे चुकीचं आहे, पण आपलं उत्तर हे बरोबर आहे। प्रश्न क्रमांक नंतरचा आहे पहा, रक्ताभिसरण प्रक्रियेतील अडथळ्यांचे निदान करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? रक्ताभिसरणात येणारा जो अडथळा आहे याचा निदान करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, सोडियम 24 चा उपयोग केला जातो। कशामुळे? रक्तातील जी काही प्रक्रिया आहे रक्ताभिसरणातील या अडथळ्याचं निदान करण्यासाठी। यानंतरचा प्रश्न आहे पहा, रेडियमचा शोध खालीलपैकी कोणी लावला आहे? महत्त्वाचा शोध आहे मित्रांनो, रेडियमचा शोध कोणी लावलेला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मेरी क्युरी यांनी रेडियमचा शोध लावलेला आहे। आणि मित्रांनो, हा जो प्रश्न आहे आपल्याला 2016 साठी विचारण्यात आला होता आणि 2017 साली सुद्धा विचारण्यात आला होता। प्रश्न यानंतरचा आहे पहा, कॉपर सल्फेटचे मराठीत नाव काय आहे? कॉपर सल्फेट त्याला मराठीमध्ये कोणत्या नावाने ओळखलं जातं? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, मोरचूड किंवा मोरचूद या नावाने ओळखलं जातं कॉपर सल्फेटला। यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणते बलाचे एकक आहे? फोर्सचं एकक म्हणजे फोर्सचं युनिट कोणतं आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, न्यूटन हे जे आहे बलाचं एकक आहे। यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते भूमिगत खोड आहे? भूमिगत खोड कोणतं आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, बटाटा हे जे आहे भूमिगत खोड आहे। यामध्ये पहा काकडी, भोपळा आणि कलिंगड हे जमिनीच्या वरती येतं आणि बटाटा हे जमिनीच्या खालत्या भागाला येतं। प्रश्न क्रमांक आहे 26, खालीलपैकी कशामध्ये तंतुमय म्हणजे आगंतुक मूळ असते? तंतुमय मूळ कोणत्या ह्याच्यात असतं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, गव्हामध्ये तंतुमय मूळ असतं। पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 27 आहे, विजेचा दाब मोजण्यासाठी डॅशचा वापर केला जातो? पहा, विजेचा दाब म्हणजे विजेचं प्रेशर, इलेक्ट्रिक प्रेशर मोजण्यासाठी कशाचा वापर केला जातो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, व्होल्टमीटरचा उपयोग केला जातो। कशासाठी? विजेचा दाब मोजण्यासाठी। यानंतरचा प्रश्न आहे पहा, डॉट्स ही उपचार पद्धती कशाशी संबंधित आहे? डॉट्स महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, क्षयरोग म्हणजेच टीबी या रोगाशी संबंधित आहे डॉट्स। यानंतरचा प्रश्न आहे पहा, अंधारात चमकतो डॅश हा अंधारात चमकत आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, फॉस्फरस हा जो आहे हा अंधारामध्ये चमकणारा घटक आहे। महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो। यानंतरचा प्रश्न आहे पहा, प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे? प्रकाश वर्षाने काय मोजले जाते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, अंतर मोजले जाते आणि प्रकाश वर्षाने हे जे आहे हे आकाशातील अंतर मोजलं जातं प्रकाश वर्ष। पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे। यानंतरचा प्रश्न आहे पहा, टीव्हीशी संबंधित संज्ञा कोणती आहे? टीव्ही सोबत असणारी संबंधित संज्ञा आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, DTH डायरेक्ट टू होम। पहा, IMEI हे जे आहे मोबाईलसाठी वापरण्यात येणारी संज्ञा आहे। WWW ही जी आहे हे इंटरनेट घटकाशी संबंधित आहे आणि DTH ही जी आहे टीव्हीच्या संबंधातील आहे। प्रश्न यानंतरचा आहे पहा, पहिला अणुस्फोट पोखरण या ठिकाणी डॅश साली करण्यात आला होता? पहिला पोखरण या ठिकाणी जो अणुस्फोट केला आहे म्हणजे चाचणी घेतली होती ती कोणत्या वर्षी घेण्यात आलेली होती? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मे 1974 साली। तर पहा, प्रश्न आहे, सर्वात कठीण वस्तू कोणती आहे? म्हणजे सर्वात कठीण असणारा धातू कोणता आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे, दरवर्षी विचारला जाणारा प्रश्न आहे। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, हिरा हा जो आहे हा सर्वात कठीण वस्तू असणार म्हणजेच घटक असला मानला जातो। यानंतरचा प्रश्न आहे पहा, पेसमेकर हे डॅशचा त्रास होणाऱ्या रुग्णाकरिता वापरलं जातं? कोणतं पेसमेकर? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, ज्यांना हृदयाचा त्रास आहे त्यांच्यासाठी पेसमेकर यूज केलं जातं। यानंतरचा प्रश्न आहे पहा, हृदयरोगासाठी उपयुक्त असणारे सफोला खाद्यतेल कोणत्या पिकापासून तयार केले जाते? सफोला खाद्यतेल कोणत्या पिकापासून तयार होतं? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो हा देखील। उत्तर आहे पहा याचं पर्याय क्रमांक 2, करडईपासून तयार केलं जातं सफोला खाद्यतेल। यानंतरचा प्रश्न आहे पहा, कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते आहे? पहा मित्रांनो, पहिला प्रश्न आणि हा प्रश्न जवळपास सारखे आहेत। कार्बनचं सर्वात कठीण रूप हे जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 4, हिरा कार्बनचं कठीण रूप आहे। यानंतरचा प्रश्न आहे पहा, धुन्याचा सोडा या संयुगामधील रासायनिक पदार्थ कोणता आहे? धुन्याचा सोडा महत्त्वाचा प्रश्न आहे हा देखील। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, सोडियम कार्बोनेट। मित्रांनो पहा, सोडियम कार्बोनेट याला धुन्याचा सोडा म्हणतात आणि सोडियम बायकार्बोनेट ह्याला खाण्याचा सोडा म्हणतात। महत्त्वाचा प्रश्न आहे, दोघात कन्फ्युजन व्हायला नको, त्यामुळे लक्षात ठेवायचे सोडियम कार्बोनेट धुन्याचा सोडा। यानंतरचा प्रश्न आहे पहा, हवेत उडणाऱ्या फुग्यामध्ये कोणता वायू घटक असतो? पहा, हवेत जे फुगे उडतात यामध्ये कोणता वायू वापरला जातो? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो हा देखील। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, हेलियम वापरला जातो हवेत उडणाऱ्या फुग्यामध्ये।
यानंतरचा प्रश्न आहे पहा, कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह कोणते आहे, म्हणजे संज्ञा कोणती आहे कॉपरची. महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 Cu ही जी आहे ही कॉपरची संज्ञा आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा, सोने या पदार्थाची रासायनिक संज्ञा कोणती आहे, सोन्याची. देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. एक वेळा चांदी घेतली आपण, सोनं घेतलं, कॉपर घेतला तर सोन्याची आपल्याला सांगायचे आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 Au ऑरम म्हणजे सोनं. यानंतरचा प्रश्न आहे पहा, विमानाचा शोध खालीलपैकी कोणी लावला आहे, विमानाचा शोध. महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याच प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 राईट बंधूंनी विमानाचा शोध लावलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा, भूकंप मापक यंत्राला शास्त्रीय नाव काय आहे, भूकंप मापक यंत्र याला शास्त्रीय नाव काय आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सिस्मोग्राफ हे जे आहे त्याचं शास्त्रीय नाव आहे भूकंप मापण्याच्या यंत्राचं. यानंतरचा प्रश्न आहे पहा मित्रांनो, एड्स हा जो रोग आहे कशामुळे होणारा रोग आहे, एड्स. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 विषाणूमुळे होणारा रोग आहे, म्हणजे व्हायरसमुळे होतो एड्स. महत्त्वाचा प्रश्न आहे. यानंतरचा प्रश्न आहे, श्वसनासाठी कोणत्या अवयवाची आवश्यकता असते. पहा, श्वसन करण्यासाठी खालीलपैकी कोणता अवयव महत्त्वाचा आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 फुफ्फुसाची जास्त गरज असते कधी, श्वसन करण्यासाठी. यानंतरचा प्रश्न आहे पहा, हाडांच्या निकोप वाढीसाठी खालीलपैकी कोणत्या विटामिनची आवश्यकता असते, म्हणजे कोणतं जीवनसत्व हे जे आहे हे हाडाच्या वाढीसाठी उपयुक्त आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 विटॅमिन डी म्हणजे जीवनसत्व ड. तर मित्रांनो, हा जो प्रश्न आहे पहा, हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आपण हा 2 वेळा घेतलेला आहे आणि तरीही आपण कम्युनिटीमध्ये हा पोस्ट केलेला होता, कम्युनिटी पोस्टमध्ये हा प्रश्न आपण घेतलेला प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा विटॅमिन डी. पहा, यानंतरचा प्रश्न आहे, गॉयटर हा रोग कोश कशाच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे, कोणता, गॉयटर. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे. तर मित्रांनो पहा, गॉयटर आणि गलगंड हे जे आजार आहेत ते आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारे आजार आहेत. यानंतरचा प्रश्न आहे पहा, प्रकाश संश्लेषणासाठी म्हणजे फोटोसिंथेसिससाठी खालीलपैकी कोणता पदार्थ आवश्यक आहे, कशासाठी, प्रकाश संश्लेषणासाठी. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 क्लोरोफिल हा जो घटक आहे हा फोटोसिंथेसिससाठी महत्त्वाचा असणारा घटक आहे. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा, पेनिसिलियम हे कशाचे उदाहरण आहे, पेनिसिलियम. महत्त्वाचा प्रश्न आहे हा देखील. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 बुरशी, त्यालाच आपण फंगस म्हणतो, फंगसचं उदाहरण आहे पेनिसिलियम. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा, इन्सुलिनच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता, इन्सुलिनची ज्यावेळी कमतरता पडते त्यावेळेस कोणता रोग आपल्याला होत असतो. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 डायबिटीज हा जो रोग आहे इन्सुलिनच्या कमतरतेमुळे होतो. यानंतरचा प्रश्न आहे पहा, निरोगी माणसाचा रक्तदाब सामान्यतः किती असतो, कोणाचा, निरोगी माणसाचा रक्तदाब. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 80 ते 120 दरम्यान असतो निरोगी माणसाचा रक्तदाब. यानंतरचा प्रश्न आहे पहा, विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरली जाते, विजेचा जो दिवा आहे त्यामध्ये कोणती तार वापरण्यात येते. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 टंगस्टनची तार वापरण्यात येते. यानंतरचा प्रश्न आहे, इलेक्ट्रिक करंट हा कशाचा प्रवाह आहे, इलेक्ट्रिक करंट. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 इलेक्ट्रॉनचा प्रवाह असतो त्याला इलेक्ट्रिक करंट म्हणतात. पर्याय क्रमांक 2 लक्षात ठेवायचे, इलेक्ट्रिक करंटमध्ये पूर्ण इलेक्ट्रॉन्स असतात. पर्याय क्रमांक 2. यानंतरचा प्रश्न आहे पहा, वनस्पतीच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत कोण सहाय्यक म्हणून काम करत असतो. पहा, वनस्पती ज्यावेळी अन्न तयार करते तर त्या प्रक्रियेमध्ये कोण त्यांचा सहाय्यक म्हणून काम करत असतो. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 हरित द्रव्य. यानंतरचा प्रश्न आहे, वनस्पती कोणत्या क्रियेने मातीतील क्षारयुक्त पाणी शोषून घेतात. पहा, वनस्पती जी आहे ती मातीतील पाणी म्हणजे क्षारयुक्त पाणी हे शोषून घेत असतात, त्या क्रियेला काय म्हटलं जातं. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 रसाकर्षण असं त्याला म्हटलं जातं. यानंतरचा प्रश्न आहे पहा, मादक पदार्थाच्या सेवनाने प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतात. पहा, मादक पदार्थ ज्यावेळी आपण सेवन करतो तर त्या सेवनामुळे महत्त्वाचा जो परिणाम होणार आहे म्हणजे घातक परिणाम आहे तो कशावरती होतो. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 मज्जा संस्थेवरती त्याचा घातक परिणाम होत असतो. कशाचा, मादक पदार्थ सेवन करण्याचा. यानंतरचा प्रश्न आहे, गावागावातील अंतर कशामध्ये मोजले जाते. पहा, गावागावातील अंतर कोणत्या घटकामध्ये मोजले जाते. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 किलोमीटरमध्ये अंतर मोजलं जातं. यानंतरचा प्रश्न आहे, जेव्हा आपण एखादी वस्तू उचलतो तेव्हा कोणत्या बलाच्या विरुद्ध बल लावावे लागते. पहा, ज्यावेळी आपण एखादी वस्तू उचलत असतो त्यावेळेस कोणत्या बलाचा विरुद्ध बल वापरून आपण ती वस्तू उचलत असतो. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 गुरुत्वीय बलाला अपोज करून आपण वस्तू उचलत असतो. प्रश्न आहे यानंतरचा पहा, घर्षण बल हे नेहमी गतीच्या डॅश कार्य करते. पहा, घर्षण बल गतीच्या नेहमी कशा पद्धतीने कार्य करते. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 विरोधात. त्यामुळेच घर्षण होत असतं आणि त्यालाच घर्षण बल म्हटलं जातं. पहा, नेहमीची जी गती आहे त्याच्या विरुद्ध दिशेमध्ये ते काम करत असतं.
यानंतरचा प्रश्न आहे पहा, पाण्याची अधिकतम घनता किती तापमानाला आहे? पाण्याची घनता, सर्वात जास्त घनता किती तापमानाला असते? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, 4 डिग्री सेंटीग्रेडला पाण्याची जी घनता आहे ती सर्वात अधिक असते. यानंतरचा प्रश्न आहे पहा, दुधातून डॅश अत्यल्प प्रमाणामध्ये मिळते, म्हणजे दुधापासून मिळणारा जो घटक आहे तो सर्वात कमी प्रमाणात मिळणारा घटक कोणता आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, लोह म्हणजे आयर्न. हा जो घटक आहे हा दुधापासून सर्वात कमी मिळणारा घटक आहे. यानंतरचा प्रश्न आहे, शरीराचे तोल सांभाळण्याचे काम कोणाकडून केलं जातं? कशाचा? शरीराचा तोल सांभाळण्याचं काम. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, लहान मेंदूकडून शरीराचा तोल सांभाळला जातो. यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणता पदार्थ शरीरास खनिज द्रव्य पुरवत नाही? शरीरास खनिज द्रव्य न पुरवणारा पदार्थ कोणता आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, साखर. हा जो घटक आहे हा शरीराला खनिज द्रव्य पुरवत नाही. तर पहा आपला प्रश्न आहे, आझोला तसेच निळे हिरवे शेवाळ डॅश या पिकासाठी जैविक खत म्हणून वापरले जाते. पहा कोणते? निळे हिरवे शेवाळ कोणत्या पिकासाठी जैविक खत म्हणून वापरलं जातं? महत्त्वाचा प्रश्न आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, भातासाठी वापरलं जातं निळं आणि हिरवं प्रकारचं शेवाळ जैविक खत म्हणून. यानंतरचा प्रश्न आहे पहा, पेनिसिलिन या औषधाचा जनक डॅश आहे, म्हणजे कोणी शोध लावलेला आहे पेनिसिलिनचा? काल आपण हा जो प्रश्न आहे मित्रांनो हा कम्युनिटी टॅबमध्ये पोस्ट केलेला आहे. या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांनी बरोबर आणि चुकीचे उत्तर देखील दिलेले आहेत. उत्तर आहे याचं पहा पर्याय क्रमांक 1, ए फ्लेमिंग या शास्त्रज्ञाने पेनिसिलिनचा शोध लावलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा, पाठीच्या कण्यात एकूण 33 मणके असतात. किती? 33 मणके आहेत पाठीच्या कण्यात. तर त्यापैकी डॅश मणके हे मानेमध्ये असतात. तर पहा 33 पैकी किती मणके हे मानेमध्ये येतात आपल्या? महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 7 मणके मानेमध्ये असतात. यानंतरचा प्रश्न आहे, रडार यंत्रणेत कोणत्या लहरींचा वापर केला जातो? रडारमध्ये कोणत्या लहरी वापरल्या जातात? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, रेडिओ लहरी ह्या ज्या आहेत त्या रडार यंत्रणेमध्ये वापरल्या जातात. यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणते सहजीवनाचे उदाहरण नाही? सहजीवनाचं उदाहरण कोणतं नाही? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, आंबा आणि अमरवेल हे सहजीवनाचं उदाहरण नाही, म्हणजे एकमेकासोबत हे जगत नाहीत, अवलंबून नाहीत. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. पहा यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता रोग हा पाण्याद्वारे पसरत नाही? पाण्याद्वारे न पसरणारा रोग खालीलपैकी कोणता आहे? उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, हिवताप. हा जो आजार आहे हा पाण्यामार्फत पसरत नाही. तर यामध्ये पहा नारू, कावीळ आणि पटकी म्हणजे कॉलरा हे जे रोग आहेत ते पाण्याद्वारे होणारे रोग आहेत. महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, यावर असाही प्रश्न येऊ शकतो, पाण्याद्वारे होणारे आजार कोणते आहेत? तर यामध्ये ह्या तिन्हीपैकी कोणाचाही ऑप्शन म्हणून असेल तर ते ऑप्शन बरोबर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, मधुमेह विकारामध्ये डॅशचा वापर केला जातो? पहा मधुमेहासाठी कशाचा उपयोग केला जातो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, इन्सुलिनचा उपयोग केला जातो मधुमेहासाठी. यानंतरचा प्रश्न आहे पहा, चुंबक तुटल्या जागी डॅश ध्रुव तयार होतात? पहा कोणत्या जागी ध्रुव तयार होतात ज्यावेळेस चुंबक तुटतं, म्हणजे मॅग्नेट फुटल्या? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, विरुद्ध ध्रुव तयार होत असतात तुटल्या. कारण लोहचुंबक जे आहे म्हणजे मॅग्नेट जे आहे ते NS नॉर्थ साऊथ पोलसाठी साऊथ नॉर्थसाठी स्थिर राहतं. यानंतरचा प्रश्न आहे पहा, आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व असते? पहा आवळ्यामध्ये असणारं जीवनसत्व. याचं उत्तर आहे पहा C, विटॅमिन म्हणजे क जीवनसत्व हे आवळ्यामध्ये आहे. आणि जे काही आवळावर्गीय म्हणजे आंबट असणारे जे काही पदार्थ आहेत यामधून जवळपास आपल्याला C विटॅमिन मिळत असतं. यानंतरचा प्रश्न आहे पहा, हिमोग्लोबिन कशाचे वहन करते? हिमोग्लोबिन कशाचं वहन करतं? लक्षात ठेवायचा महत्त्वाचा प्रश्न आहे. उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, ऑक्सिजनचं वहन करतं हिमोग्लोबिन. मित्रांनो काल आपण हा प्रश्न जो आहे हा कम्युनिटीमध्ये पोस्ट केला होता. यातील 90% विद्यार्थ्यांनी चुकीचं उत्तर दिलेलं आहे. लक्षात ठेवायचं हिमोग्लोबिन हे जे आहे हे ऑक्सिजनचं वहन करतं. यानंतरचा प्रश्न आहे पहा, डेसिबल या मापाने काय मोजले जाते? कशाने? डेसिबलने. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, आवाजाची तीव्रता मोजण्याचं एकक आहे डेसिबल. पर्याय क्रमांक 3. यानंतरचा प्रश्न आहे पहा, रिश्टर स्केल खालीलपैकी काय आहे? रिश्टर स्केल काय आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, भूकंप मापक आहे रिश्टर स्केल. यानंतरचा प्रश्न आहे, इस्रो ही जी संस्था आहे ही कोणत्या कार्याशी संबंधित आहे? इस्रो ISRO. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अवकाश आयोगाशी संबंधित आहे. तर पहा इस्रोचा फुल फॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजे इस्रो. इंडियन लक्षात ठेवायचं इंडियन ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रो. महत्त्वाचा प्रश्न आहे, त्याचा फुल फॉर्म आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते डॅश हे 2 व्यक्तींचे एकसारखे कधीच नसतात? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर 2 व्यक्तींचे एकसारखा नसणारा अवयव कोणता आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, अंगुली मुद्रा. त्यालाच आपण फिंगरप्रिंट असं म्हणतो. लक्षात ठेवायचे फिंगरप्रिंट हे जे आहे ते जगामध्ये कोणत्याच 2 व्यक्तीचे सारखे नसतात. यामध्ये रक्तगट असू शकतो, डोळ्यांचा रंग सारखा असू शकतो किंवा डोळे सारखे असू शकतात, पण जी फिंगरप्रिंट आहे ते सारखे कधीच येत नाहीत.
यानंतरचा प्रश्न आहे विद्युतधारा कोणत्या एककात मोजली जाते? विद्युतधारा कोणत्या एककात मोजली जाते? उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 एम्पियरमध्ये मोजली जाते विद्युतधारा। महत्त्वाचा प्रश्न होता विज्ञानावरील आणि हाच प्रश्न आपल्याला पहा इलेक्ट्रॉनिक्सवर देखील महत्त्वाचा प्रश्न आहे। तर हा अभ्यास आपण महावितरणासाठी देखील करू शकतो। लक्षात ठेवायचा महावितरणासाठी हा प्रश्न महत्त्वाचा प्रश्न आहे। यानंतरचा प्रश्न आहे पहा मानवी शरीरातील एकूण हाडांची संख्या डॅश इतकी आहे? पहा मानवी शरीरात एकूण हाडांची संख्या किती आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 एकूण 206 हाडं आहेत मानवी शरीरामध्ये। महत्त्वाचा प्रश्न आहे। यानंतरचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणते भारताचे क्षेपणास्त्र नाही? पहा भारताचं जे क्षेपणास्त्र आहे ते खालीलपैकी कोणतं नाही असं आहे। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 अजय नावाचं भारताचं कोणतंही क्षेपणास्त्र नाही। यामध्ये पहा त्रिशूल, सागरिका आणि पिनाक हे जे आहेत हे भारताचे क्षेपणास्त्र आहेत आणि अजय हे जे आहे भारताचं क्षेपणास्त्र नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 4। यानंतरचा प्रश्न आहे पहा शाकाहारी खाद्यपदार्थाच्या पॅकेटवर कोणत्या रंगाचा बिंदू आढळतो? पहा जे शाकाहारी खाद्य पॅकेट आहेत पदार्थाचे त्यावर कोणत्या रंगाचा डॉट असतो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 हिरव्या रंगाचा एक डॉट असतो आणि जे मांसाहारी खाद्य आहे त्याच्यावरती लाल दिलेला असतो। व्हेज आणि नॉन व्हेज पदार्थावरती नॉन व्हेजवर दिलेला असतो लाल आणि व्हेजवर दिलेला असतो हिरवा। यानंतरचा प्रश्न आहे दो बूंद जिंदगी के कोणत्या आजार प्रतिबंधक जाहिरातीचे घोषवाक्य आहे? पहा दो बूंद जिंदगी के। उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पोलिओचं घोषवाक्य आहे दो बूंद जिंदगी के। यानंतरचा प्रश्न आहे पहा पाण्याचा उत्कलनांक किती आहे? म्हणजे पाणी हे किती अंशावरती गरम होतं उकळतं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 100 डिग्री सेल्सिअसवर पाणी हा उकळत असतं, म्हणजे पाण्याचा उत्कलनांक तेवढा आहे आणि गोटनांक आहे 0 सेल्सिअस। यानंतरचा प्रश्न आहे पहा हवेचा दाब मोजण्यासाठी खालील कोणतं उपकरण वापरलं जातं? हवेचा दाब म्हणजे एअर प्रेशर मोजण्यासाठी कोणतं उपकरण वापरलं जातं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 बॅरोमीटरचा यूज केला जातो हवेचं दाब मोजण्यासाठी। यानंतरचा प्रश्न आहे पहा क्षय म्हणजे ट्युबरक्युलोसिस हा रोग कशामुळे होतो? क्षय हा आजार कशामुळे होत आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जीवाणूमुळे होणारा रोग आहे टीबी म्हणजेच ट्युबरक्युलोसिस। यानंतरचा प्रश्न आहे इन्सुलिन। पहा इन्सुलिन हे संप्रेरक म्हणजे हार्मोन कोणत्या अवयवापासून निर्माण होते? पहा इन्सुलिन हे जे हार्मोन आहे हे कोणत्या अवयवापासून तयार होणारं हार्मोन आहे? उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 स्वादुपिंड म्हणजेच पॅनक्रियास पासून तयार होतं इन्सुलिन। पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे। यानंतरचा प्रश्न आहे पहा पाण्याच्या शुद्धीकरणासाठी कोणता रासायनिक मूलद्रव्य वापरले जाते? पहा पाण्याचं शुद्धीकरण करण्यासाठी कोणतं एक केमिकल वापरलं जातं? महत्त्वाचा प्रश्न आहे। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 क्लोरीन हे रासायनिक मूलद्रव्य वापरलं जातं पाणी शुद्धीकरणासाठी। यानंतरचा प्रश्न आहे पहा गोबर गॅसमध्ये खालील कोणता वायू असतो? गोबर गॅसमध्ये असणारा वायू खालीलपैकी कोणता आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मिथेन हा जो वायू आहे हा गोबर गॅसमध्ये आहे। आणि मित्रांनो हा प्रश्न जो आहे पहा गोबर गॅसमधील वायू हा प्रश्न आपल्याला जवळपास 2016, 17 आणि 18 या तिन्ही वर्षी विचारण्यात आला आहे आणि हा प्रश्न आपल्याला 2012 पासून होणाऱ्या सर्व भरतीसाठी हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि विचारला जातोच। यानंतरचा प्रश्न आहे पहा हसविणारा वायू कोणास म्हटले जाते? म्हणजे लाफिंग गॅस असं कोणाला म्हटलं जातं? महत्त्वाचा प्रश्न आहे। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 नायट्रस ऑक्साईडला लाफिंग गॅस या नावाने देखील ओळखलं जातं। पहा यानंतरचा प्रश्न आहे आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा आजार कोणता आहे? आयोडीनची कमतरतेमुळे। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 ग्वायटर हा जो आजार आहे हा आजार आयोडीन आपल्याला कमी मिळाल्यामुळे होणारा आजार आहे ग्वायटर। यानंतरचा प्रश्न आहे पहा जमिनीवरून हवेतील लक्ष्याचा वेध घेऊन शकणारे क्षेपणास्त्र कोणते आहे? पहा जमिनीवरून हवेत जे काही एखादं टार्गेट आहे याचा वेध घेणारं क्षेपणास्त्र कोणतं आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 त्रिशूल नावाचं क्षेपणास्त्र आहे। हे क्षेपणास्त्र जमिनीवरून हवेतील जे काही आपलं टार्गेट आहे त्याचं लक्ष्य भेदू शकतं। पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे त्रिशूल। यानंतरचा प्रश्न आहे शिसे या धातूचा वापर डॅशसाठी केला जातो? शिसाचा वापर कशासाठी केला जातो? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो। आपल्याला हा प्रश्न विचारण्यात आला होता 2018 मध्ये पुणे पोलीस भरतीसाठी आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दारूगोळा तयार करण्यासाठी शिसाचा म्हणजे लीडचा वापर केला जातो दारूगोळा तयार करण्यासाठी। महत्त्वाचा प्रश्न आहे पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे। तर पहा आपला प्रश्न आहे कोरडा बर्फ कशाला म्हटले जाते? पहा कोरडा बर्फ म्हणजे ड्राय आईस कशाला म्हटलं जातं? महत्त्वाचा प्रश्न आहे। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 घन स्वरूपातील कार्बन डायऑक्साईड यालाच ड्राय आईस या नावाने देखील ओळखलं जातं। यानंतरचा प्रश्न आहे पहा झाडाचे वय कशावरून ठरवले जाते? झाडाचं वय कशावरून ठरवलं जातं? महत्त्वाचा प्रश्न आहे। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 झाडाच्या बुंद्याच्या जे आतील वर्तुळ असतात त्यावरून त्याचं झाडाचं वय ठरवलं जातं।
यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या रक्तगट असलेला इसम कोणासही रक्त देऊ शकतो? पहा महत्त्वाचा प्रश्न आहे, म्हणजे खालीलपैकी कोणता रक्तगट असलेला व्यक्ती तो कोणालाही रक्त देऊ शकतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ओ रक्तगट। यानंतरचा प्रश्न आहे पहा आवाजाची गती खालीलपैकी कोणत्या माध्यमामध्ये सर्वात जास्त असते? पहा आवाजाची जी गती आहे म्हणजे आवाजाची स्पीड आहे ती कोणत्या माध्यमामध्ये सर्वात जास्त असते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 घन स्वरूपात ही जास्त असते। यानंतरचा प्रश्न आहे डॅश शरीर बांधणीसाठी म्हणजे बॉडी बिल्डिंगसाठी आवश्यक असणारा घटक आहे। खालीलपैकी कोणता घटक हा शरीर बांधणीसाठी आवश्यक असणारा घटक आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रोटीन्स म्हणजे प्रथिने हे जे आहेत हे बॉडी बिल्डिंगसाठी आवश्यक असणारा घटक आहेत। पहा यानंतरचा प्रश्न आहे शरीरावरील जखमेचा रक्तस्राव थांबवण्याचे काम खालीलपैकी कोणता घटक करत असतो? पहा महत्त्वाचा प्रश्न आहे, ज्यावेळी एखादी जखम होती तर त्या जखमेतून जो रक्ताचा स्राव चालू होतो ते थांबवण्याचं काम खालीलपैकी कोण करत आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 प्लेटलेट्स म्हणजे रक्तबिंबिका हे काम करत असतात रक्तस्राव थांबवण्याचं। यानंतरचा प्रश्न आहे पहा श्वासोच्छवास क्रिया दरम्यान वनस्पतीकडून रात्री कोणता वायू सोडण्यात येतो? महत्त्वाचा प्रश्न आहे। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कार्बन डायऑक्साईड वनस्पती सोडत असतात रात्रीच्या वेळी। यानंतरचा प्रश्न आहे गलगंड हा आजार खालीलपैकी कोणत्या क्षाराच्या अभावामुळे होतो? पहा गलगंड आजार। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 आयोडीनच्या कमतरतेमुळे गलगंड हा आजार होत असतो। आणि मित्रांनो गॉयटर हा जो आजार आहे हा देखील आयोडीनच्या कमतरतेमुळे होणार आहे। प्रश्न आपल्याला अल्टरनेट करून विचारला जातो। यानंतरचा प्रश्न आहे भूमिगत पाणी प्रदूषित करणारे अजैविक प्रदूषक कोणते आहे? महत्त्वाचा प्रश्न देखील आहे। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 आर्सेनिक हा जो अजैविक प्रदूषक आहे हा भूमिगत पाणी प्रदूषित करणारा प्रदूषक आहे। पर्याय क्रमांक 3 आर्सेनिक। प्रश्न क्रमांक आहे नंतरचा फॉस्फरसचे रासायनिक गुणसूत्र खालीलपैकी काय आहे? पहा फॉस्फरसचं रासायनिक गुणसूत्र महत्त्वाचा प्रश्न देखील आहे। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 H2PO4 हे जे आहे हे फॉस्फरसचं रासायनिक गुणसूत्र आहे। महत्त्वाचा प्रश्न आहे। यानंतरचा प्रश्न आहे E mc² हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला आहे? E mc²। महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी मांडलेली थिअरी आहे म्हणजे सिद्धांत आहे E mc²। यानंतरचा प्रश्न आहे पृथ्वी व ताऱ्यातील अंतर मोजण्यासाठी कोणते एकक वापरले जाते? पहा पृथ्वी आणि ताऱ्यातील अंतर मोजण्यासाठी म्हणजे अवकाशातील जे काही अंतर आहे ते अंतर मोजण्यासाठी कोणतं एकक वापरलं जातं? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रकाश वर्ष वापरलं जातं अवकाशात अंतर मोजण्यासाठी। यानंतरचा प्रश्न आहे पहा सेस्मोग्राफ हे कोणत्या प्रकारचे उपकरण आहे? महत्त्वाचा प्रश्न देखील आहे। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भूकंप नोंदक उपकरण आहे सेस्मोग्राफ। यानंतरचा प्रश्न आहे वातावरणाचा दाब कोणत्या यंत्राने मोजला जातो? वातावरणाचा दाब महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो। उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बॅरोमीटरने वातावरणाचा दाब मोजला जातो। यानंतरचा प्रश्न आहे हिरा चमकदार दिसतो त्याचं कारण महत्त्वाचं कारण काय आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 पूर्ण आंतरिक परावर्तन आहे त्यामुळे हिरा आपल्याला चमकताना दिसतो म्हणजे चमकदार दिसतो हे त्याचं योग्य कारण आहे। पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे क। यानंतरचा प्रश्न आहे आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? पहा आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता आहे? आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गलगंड हा जो आजार आहे हा आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा आजार आहे। यानंतरचा प्रश्न आहे सर्व योग्य दाता रक्तगट कोणास म्हटले जाते म्हणजे कोणता आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ओ रक्तगटाला सर्व योग्य दाता असं म्हटलं जातं। प्रश्न क्रमांक 15 आहे लोहाच्या कमतरतेमुळे डॅश हा रोग उद्भवण्याची शक्यता असते? पहा आयर्नच्या कमतरतेमुळे कोणता रोग होण्याची शक्यता असते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ॲनिमिया हा रोग उद्भवतो कधी? आयर्नच्या कमतरतेमुळे। यानंतरचा प्रश्न आहे मानवातील गुणसूत्रांची संख्या डॅश इतकी आहे? पहा महत्त्वाचा प्रश्न आहे। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 46 गुणसूत्र असतात मानवामध्ये। प्रश्न क्रमांक 17 आहे खालीलपैकी कोणते खत रोपांना समतोल आहार पुरवते? पहा रोपांना समतोल आहार पुरवण्याचं काम कोणतं खत करतं? महत्त्वाचा प्रश्न आहे। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कंपोस्ट खत हे जे आहे हे रोपांना समतोल म्हणजे सारखा आहार पुरवण्याचं काम करतं। यानंतरचा प्रश्न आहे पहा इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजे IVF म्हणजेच टेस्ट टू बेबी याचे जनक कोणाला म्हटले जाते? महत्त्वाचा प्रश्न आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रॉबर्ट्स एडवर्ड्स यांना टेस्ट टू बेबीचा जनक असं म्हटलं जातं।
यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती गॅस कीटाणुनाशक म्हणून पिण्याच्या पाण्यामध्ये वापरली जाते? पहा कोणता गॅस आहे जो कीटाणुनाशक म्हणून पिण्याच्या पाण्यामध्ये देखील वापरण्यात येतो. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 क्लोरीन. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक यानंतरचा आहे, मिठाची शास्त्रीय संज्ञा म्हणजे सूत्र काय आहे? पहा मिठाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 NaCl म्हणजे मीठ. यानंतरचा प्रश्न आहे, BCG ही रोगप्रतिबंधक लस कोणत्या रोगावरती वापरली जाते? BCG महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 क्षयरोगावर वापरण्यात येणारी लस आहे BCG. यानंतरचा प्रश्न आहे पहा, क्रायोजेनिक तंत्रज्ञान खालीलपैकी कशाशी निगडित आहे? कोणतं क्रायोजेनिक? महत्त्वाचा प्रश्न आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उपग्रह प्रक्षेपणाशी संबंधित असणारा घटक आहे क्रायोजेनिक तंत्रज्ञान. यानंतरचा प्रश्न आहे, पोलिओ हा रोग कशामुळे होतो? पोलिओ रोग कशामुळे होतो? महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 विषाणू म्हणजे व्हायरसमुळे होणारा रोग आहे पोलिओ. यानंतरचा प्रश्न आहे, वडाच्या पारंब्या हे डॅश प्रकारच्या मुळाचे एक उदाहरण होय? महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 अंतरिक्ष मूळ या प्रकारचं उदाहरण आहे वडाच्या पारंब्या. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करतात? पहा रोगजंतू प्रतिकार असणाऱ्या पेशी कोणत्या आहेत? महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पांढऱ्या पेशी. ह्या ज्या आहेत ह्या रोगजंतूशी लढणाऱ्या पेशी आहेत म्हणजे त्यांना लढाऊ पेशी देखील असं म्हटलं जातं. यानंतरचा प्रश्न आहे, B1 या जीवनसत्वाचे शास्त्रीय नाव काय आहे? B1 महत्त्वाचा प्रश्न आहे आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 थायमिन असं म्हटलं जातं B1 या जीवनसत्वाला. यानंतरचा प्रश्न आहे, स्वाईन फ्लू हा रोग कोणत्या रोगजंतूमुळे होतो? स्वाईन फ्लू याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 H1N1 या रोगजंतूमुळे स्वाईन फ्लू आजार होत आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. यानंतरचा प्रश्न आहे, डॅश जीवनसत्वाचे संश्लेषण शरीरात त्वचेखाली होऊ शकते? पहा महत्त्वाचा प्रश्न आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ड जीवनसत्व म्हणजे व्हिटॅमिन D चे संश्लेषण आहे ते शरीरामध्ये त्वचेखाली होऊ शकतं.